आज सकाळपासून एक बातमी वेगाने फिरते. शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी मोठी रक्कम जमा होणार. नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही हप्ते एकत्र येणार आणि खात्यात थेट पैसे दिसणार. ही बातमी पाहून अनेक शेतकरी आनंदी झाले. काहींनी बँकेत चौकशी सुरू केली. काहींनी मोबाईलवर स्टेटस तपासायला सुरुवात केली. पण खरी परिस्थिती नेमकी काय आहे हे आज आपण शांतपणे आणि पुराव्यांसह समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. पहिला प्रश्न, माध्यमांनी दाखवलेली एकत्रित हप्त्याची बातमी खरी आहे का? दुसरा प्रश्न, पीएम किसानचा पुढचा हप्ता नेमका कधी येतो? तिसरा प्रश्न, नमो शेतकरीचा उरलेला हप्ता का थांबवला गेला होता? चौथा प्रश्न, निवडणुकीचा या हप्त्यांशी नेमका काय संबंध आहे? आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शेतकऱ्यांनी कोणत्या अफवांपासून सावध राहिले पाहिजे? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक एक करून समजून घेऊया. सुरुवात करूया त्या बातमीपासून, ज्यात असं सांगितलं जातंय की पुढच्या महिन्यात दोन्ही योजना एकत्र येणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार. ही बातमी पाहताना एक गोष्ट लक्षात घ्या. त्या बातमीत कुठेही प्रश्नार्थक शब्द नाही, म्हणजे शक्यता असं काही नाही, तर थेट दावा केला जातोय. पण इथेच पहिला संशय निर्माण होतो, कारण अजूनपर्यंत कुठलाही अधिकृत शासन निर्णय आलेला नाही, कुठलीही सरकारी नोटीस नाही, कुठलाही स्पष्ट आदेश नाही. मग हा दावा कोणत्या आधारावर केला गेला हे सांगायला कुणाकडे उत्तर नाही. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो नक्की जॉईन करा. आता पीएम किसान योजनेबद्दल सत्य समजून घेऊया. पीएम किसानचा मागचा हप्ता ठराविक कालावधीत जमा झाला होता आणि या योजनेची एक ठरलेली पद्धत आहे. 4 महिन्यांच्या अंतरानेच पुढचा हप्ता दिला जातो. ही पद्धत आजपर्यंत कधीही बदललेली नाही, म्हणून यावेळेसही तीच प्रक्रिया लागू होते. याचा अर्थ असा होतो की पुढचा पीएम किसान हप्ता आता लगेच येणं शक्य नाही. तो त्याच ठरलेल्या कालावधीनंतरच येईल. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये पीएम किसानचा हप्ता येईल असा दावा करणं तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. आता नमो शेतकरी योजनेकडे वळूया. नमो शेतकरीचा एक हप्ता अजून बाकी आहे आणि हा हप्ता पीएम किसान नंतर येणं अपेक्षित होता. पण इथे एक वेगळी गोष्ट घडली. सरकारने हा हप्ता थांबवला. का थांबवला? याचं उत्तर स्पष्ट आहे. निवडणुका आणि त्यात शेतकऱ्यांचा मतदार म्हणून मोठा वाटा. हा हप्ता जर योग्य वेळी टाकला गेला तर त्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ही राजकीय गणितं इथे काम करतात. आता महत्त्वाची बाब अशी आहे, नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी सगळी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण आहे. यादी तयार आहे, तांत्रिक काम पूर्ण आहे. फक्त निधी मंजुरी आणि शासन निर्णय बाकी आहे. म्हणजे पैसा तयार आहे, फक्त योग्य वेळेची वाट पाहिली जातेय. आणि ही योग्य वेळ निवडणुकीच्या अगदी तोंडावर असते. हे आधीही आपण पाहिलं आहे. म्हणून अशी शक्यता जास्त आहे की मतदानाच्या आधीच नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण याचा अर्थ असा होत नाही की पीएम किसानचा हप्ता त्याच वेळी येईल. दोन्ही योजना एकत्र येणार हा दावा इथेच खोटा ठरतो. म्हणून जेव्हा तुम्हाला एकत्र पैसे येणार अशी बातमी दिसते तेव्हा लगेच विश्वास ठेवू नका. कारण सत्य परिस्थिती अशी आहे, पीएम किसानचा हप्ता ठरलेल्या वेळेनुसारच येणार आणि नमो शेतकरीचा हप्ता निवडणुकीच्या गणितात अडकलेला आहे. ही दोन्ही वेगवेगळी प्रक्रिया आहे, वेगवेगळे निर्णय आहेत आणि वेगवेगळ्या तारखा आहेत. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, अधिकृत आदेशाशिवाय कोणतीही बातमी अंतिम नसते आणि म्हणूनच अफवांपासून दूर राहा. विश्वासार्ह माहितीच स्वीकारा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील अपडेटसाठी आपण पुन्हा भेटू.